ओके. तो कालचा आपला पाठ राहिलेला रेखीच्या हिस्ट्रीचा, तेव्हा आपण नंतर बघू, किंवा लेवल 2 ला जेव्हा याल तेव्हा तुम्हाला नोट्सची पीडीएफ तर मिळणार आहे, त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये हिस्ट्री लिहिलेली आहे. ओके, जमलं तर मी सांगेल टीमला फक्त हिस्ट्रीच्या पाठचा व्हिडिओ पाठवायला उद्या, तर त्याच्यातून सुद्धा कळेल की हिस्ट्री काय आहे, कारण की ते शिकवायला गेलं तर प्रॅक्टिकल राहून जाईल. फाईन आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे ते म्हणजे ऑरा. ऑरा माहितीये कोणाला? ऑरा काय आहे, काय असतो, ऐकलं असेल ना? बोलतो ना, अरे बापरे, या माणसाचा ऑरा खूप छान आहे, स्ट्रॉंग फिलिंग येते. सोप्या भाषेमध्ये वाईब्स येतात. एखादा माणूस आवडत नसेल किंवा तो आल्या आल्या वाटते ह्याची आणि माझी वाईब काय मॅच होत नाही, मला आवडत नाही माणूस. प्रभा मंडल. प्रभा नाही, आभा म्हणतात. आभा मंडल. तर आता ट्रान्सलेशन नको आहे आपल्याला, त्याचं मिनिंग हवंय. बघू पुढे काय आहे. हा, बिफोर आय फॉरगेट, उद्या आपलं जे मी काल सांगितलं त्या पद्धतीने उद्या काय राहणार आहे, शक्तिपात असणार आहे सकाळी 6 वाजता. आणि 4 वाजता नॉर्मल सेशन असणार आहे, पण शक्तिपात विल बी ॲट टुमॉरो मॉर्निंग 6 o'clock. ओके, नाहीतर नेहमी ऍक्च्युली 5:15 वाजता असतो, पण लास्ट त्याच्यापासून आपण 6 वाजता केलाय. नाहीतर मग सगळ्यांकडे बहाणा असतो 5 वाजता मॅम उठलो नाही, परत असं परत शक्तिपात सारखं आपण अरेंज नाही करू शकत. ठीक आहे, सो लास्ट बॅच पासून वी हॅव स्टार्टेड की शक्तिपात आपण 6 वाजता घ्यायचं. ओके, सो बिफोर दॅट त्याचं प्रिपरेशन काय असणार आहे? प्रिपरेशन काही एक्स्ट्रॉर्डिनरी नाही आहे, नॉर्मल प्रिपरेशन आहे. ते म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वतःच्या नावाने जॉईन व्हायचं आहे. कारण की मी तुम्हाला पर्सनली ओळखत नाहीये, मला तुम्हाला जर शक्तिपात द्यायचा आहे तर तिथे ओप्पो 2 दिसतंय. आता ओप्पो या फोनला मॉडेलला मला शक्तिपात द्यावं लागेल का? नाही, ते तुम्हाला द्यायचंय. ड्रीम11 किंवा व्हॉट एव्हर तुमचं जे काही नाव आहे, नावाने जॉईन व्हा, कारण की शक्तिपात तुम्हाला द्यायचा, तुमच्या फोनच्या मॉडेलला द्यायचा नाही, त्याची चार्जिंग नाही करायची आपल्याला. ओके, पहिला हा. दुसरा मुद्दा ते म्हणजे मला तुम्ही दिसणं गरजेचं आहे. माझ्या समोर तर नाही आहेत ना की मला दिसणार, तो ऑब्व्हियसली तुम्हाला व्हिडिओ ऑन करावा लागेल. जर शक्तिपात खरोखर घ्यायचा असेल तर मला तुम्ही दिसायलाच पाहिजे, ते तर कंपल्सरी आहे. आणि दिसायला कसे पाहिजे आहात? रूट चक्रापासून, मी सगळ्यांना म्यूट करते. मल्टीटास्किंग करत असाल तर यू कांट हॅव दी बेनिफिट आउट ऑफ इट. कसे दिसायला पाहिजे? रूट चक्रापासून ते सहस्त्रार चक्रापर्यंत तुम्ही मला दिसायला हवे आहात. रूट चक्र कुठे? जिथे आपण मांडी घालतो, आपला जो बेस आहे, फ्रॉम दॅट रूट चक्र टिल सहस्त्रार चक्र. हे आता सहस्त्रार चक्र, तर ह्याचा आता माझ्या कसा वरचा थोडासा गॅप दिसतोय, त्या पद्धतीने दिसायला पाहिजे. एवढेच दिसताय, छातीपर्यंत दिसताय असं शक्तिपात होणार नाही आहे. ओके, काय प्रिपरेशन आहे? मेन तर दिसायला पाहिजे आणि नावाने जॉईन व्हायचं आहे. तिथे प्रोफाईल वरती नाव चेंज करता येतं, झूमचं नाव चेंज करायचं आहे. आणि दिसणं कंपल्सरी आहे. ओके, टाइम काय आहे? 6 वाजता. आता इथे मी 5 मिनिटं थांबते सगळे जॉईन होईपर्यंत, पण शक्तिपातासाठी आपण 5-10 मिनिटं नाही थांबू शकत. ह्याचं कारण हे आहे, शक्तिपात एकदा सुरू झाला तर मध्ये आपण त्याला ब्रेक नाही करू शकत, खंडित नाही करू शकता. एकदा ती प्रोसिजर सुरू झाली तर ती कम्प्लीट करावी लागते. नाहीतर एक येतोय 6-5 वाजता, दुसरा येतोय 6-10 वाजता, आता जसे येत आहे तसं नाही चालणार आहे. कारण की एक जरी माणूस लेट आला तरी त्याच्यासाठी परत सगळ्यांचा शक्तिपात पुन्हा एकदा नाही करता येत. ओके, सो मॅक्झिमम आय विल वेट टिल 6 वाजून 3 मिनिटं वगैरे पर्यंत आपण थांबू. त्याच्यानंतर एकदा सुरू झालं तर मग कोणालाही परत आपण मध्येच नाही चालू करू शकत. सो कीप इन माइंड की एक्झॅक्ट शार्प 6 वाजता जॉईन होत आहात. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आयदर जर तुम्ही खाली मांडी घालून बसत असता जमिनीवरती, तर काहीतरी अंतरून बसायचं आहे. ओके, आसन व्हॉट एव्हर अवेलेबल, तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते खाली अंतरायचं, त्याच्यावर बसायचं. मग आसन असेल, काही असेल. आणि ज्यांना शक्य नसेल खाली बसणं, त्यांनी खुर्चीवर बसलं तरी सुद्धा चालेल किंवा सोफ्यावरती, पण पायाखाली काहीतरी अंतरायचं आहे. पण बेडवरती बसून शक्तिपात घेऊ नका. ओके, कपडे काय घालायचे? काही असं लिमिटेशन नाहीये. कपडे हेच घाला, तेच घाला, साडीच घाला, सफेद कलर, असं असं काही नाहीये. बट बी प्रेझेंटेबल, ऍटलीस्ट नॉर्मल कपडे आपण घालून येऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न विचारला जातो, आंघोळ करायची का? दॅट डिपेंड्स ऑन यू. केली तर उत्तम आहे, कारण की ब्रह्मांड येणं शक्तिपात आहे, काय असंच काय लेक्चर नाही एवढे. ओके, सो केलं तर उत्तम, नाही तर ऍटलीस्ट फ्रेश होऊन बसा. आणि बी प्रेझेंटेबल, काय असं नटून थटून बसायला नाही सांगितलं. जसं आता आहात त्या हिशोबाने नॉर्मल कपडे घालायचे. ओके, कलर वगैरे असं काही नसतं आणि असं काही नाहीये. ओके, इथपर्यंत कळलंय? सो टोटल याला 10 मिनिटं लागणार आहेत पूर्ण प्रोसिजरला, पण दॅट डिपेंड्स की तुम्ही बरोबर वेळेवर येत आहात की नाही.
आणि जे इन्स्ट्रक्शन सांगितले आहेत ते फॉलो करा. थोडंसं पाणी पिऊन घ्या, अर्धा ग्लास वगैरे, सो दॅट तुम्ही स्टेबल, तुमची एनर्जी तिथे स्टेबल राहणार आहे. ओके, सो एवढेच आपले काय आहेत प्रिपरेशन आहे. काही एक्स्ट्राऑर्डिनरी वेगळं काही प्रिपरेशन करायचं नाहीये. मेक शुअर की तुमच्या आजूबाजूला कोणी नसतील तेव्हा सकाळी, किंवा एक कोणतरी माणूस झोपलेला आहे, कोणतरी पाठवून उठतंय, वॉशरूमला जातंय, हे सगळं करू नका. कारण की शक्तिपात तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ती एनर्जी डिफ्लेक्ट होतं कामा नये. पेट्स असतील घरामध्ये तर ते येता कामा नये, किंवा लहान बाळं असतील तर 10 मिनिटासाठी कोणाला तरी सांभाळायला सांगू शकतो आपण. त्यामुळे तिथे व्यत्यय कोणत्या एनर्जीचा येता कामा नये. कॉर्ड्स लावण्याची गरज नाही. काही कुठे लेक्चर आपण ऐकायला बसत नाही आहोत. सो कॉर्ड्स लावू नका. जसे आहात तसे नॉर्मल राहा. कळलं? एवढेच प्रिपरेशन असणार आहे, बाकी काही नाही. ओके, इथपर्यंत कळलं? आणि शक्तिपात, ज्यांचा शक्तिपात झालेला आहे त्यांनी शक्तिपात रिपीट करायचा नाही. जन्माला किती रोज रोज येतो का, की वर्षातून एकदा, 2 वर्षातून एकदा येतो? नाही. तर शक्तिपात सुद्धा आपला एक नवीन जन्म आहे असं कन्सिडर करायचं. ओके, शक्तिपात कोण रिपीट करू शकतो? ज्यांनी खूप वर्षापूर्वी शक्तिपात घेतलेला आहे आणि काही प्रॅक्टिस केलेली नाहीये, किंवा त्यांना काही जाणवतच नाही, बिकॉज काही प्रॅक्टिसच नाही झाली एवढ्या वर्षात, तर तुम्ही शक्तिपात रिपीट केला तर चालेल. पण शक्तिपात खूप वर्षापूर्वी पण घेतलेला आहे, प्रॅक्टिस चालू आहे, किंवा काही महिन्यांपूर्वी, आठवड्यापूर्वी घेतला असेल, शक्तिपात रिपीट करायचा नाही. गॉट इट? इथपर्यंत कळले? आणि डाऊट? काहींना सवय असते की शक्तिपातांना वाटतं की शक्तिपात जेवढा जास्त रिपीट करू तेवढी जास्त एनर्जी. असं काही नाहीये, कोणी सांगितलं असं? उलट देणाऱ्याची पण शक्ती तिथे एक्स्ट्रा जात असते. तुमच्यावरती किती ऋण तुम्हाला चढवून घ्यायचे ते बघा. हे मे बी कोणी सांगते नाही सांगते मला माहित नाही बाकीच्या कोर्सचं, पण हे तुम्हाला पण आपल्याला कळणं गरजेचं पाहिजे की आपण किती कोणाचं काही घ्यायचं आणि नाही घ्यायचं. कारण की तेवढं बॅलन्स पण आपल्याला करता आलं पाहिजे. समजते? म्हणून सांगते, आतला गाभा माहित नसतो आपल्याला. इथून घ्या, तिथून घ्या, आणि काय चाललंय? उलट ह्याचा नंतर इफेक्ट चुकीचा येणार आहे. इम्बॅलन्स, कोणतीही एनर्जी बॅलन्स मध्ये पाहिजे, इम्बॅलन्स नसला पाहिजे. गॉट इट? म्हणून कोण रिपीट करू शकतो? ज्यांनी घेतलाय खूप वर्षापूर्वी, रिसेंटचं नाही बोलत आहे, आणि कधी प्रॅक्टिस नाही केली 10-12 वर्षानंतर, तर चालेल. रिसेंट घेतलाय, प्रॅक्टिस पण चालू आहे, परत एकदा घेऊया कोणाकडून तरी, रॉंग आहे. ओके, आता जे आहे ते आहे, हे कळलं पण पाहिजे. जर आपण लेवल 1 करतो तर एक्झॅक्टली काय आहे हे पण माहिती पाहिजे. उगाचच काही करायचं नाहीये, कारण की शेवटी तो शक्तिपात आहे. तर असं आपण त्याला किती सिरियसली घेतोय हे पण खूप महत्वाचं, आणि त्याच हिशोबाने आपल्याला एनर्जी जाणवणार आहे. जेवढं आपण त्याला प्युरिटीने आणि खऱ्या मनाने घेऊ तर. ओके, क्लिअर विथ दिस? म्हणून रेखीमध्ये फक्त नियत काम करते. आणि तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कळत नाही कोणी घेतलाय आणि नाही घेतलाय? ठीक आहे, असो, ठीक आहे. सो बॅक टू द पॉइंट. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ऑरा म्हणजे काय? कोणी सांगितलं आता? आभा मंडळ. तर आता एक्झॅक्टली काय, एक्झॅक्टली याचा अर्थ काय आहे? एक मगाशी आलं एनर्जी. कोणती एनर्जी? प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे, नो डाऊट. ऑरा म्हणजे काय? आपण आता फॉर एक्झाम्पल बघतो आपण, कोण बोलेल की वलय असतं, किंवा जे काय आहे देवाच्या फोटोच्या मागे जे गोल गोल ड्रॉ केलेले असतात, काय आहे ते? दॅट इज ऑरा. आता आलं वलय. वलय असतात ड्रॉ केलेले, ते वलय कसले असतात? एनर्जीचे. पण ती एनर्जी कोणती आहे? आणि हा ऑरा फक्त देवाला असतो का? नाही, आपल्याला आहे. निर्जीव गोष्टींना पण ऑरा असतो. स्पिरिच्युअलिटी नाही. आता ऑरा म्हणजे काय आहे? तर एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते आपल्या भोवती. काय असते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. त्याला मराठीमध्ये भाषांतर करायला मला माहित नाहीये. तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इज देअर. आणि ती फक्त एकच नसते. आता देवाच्या पाठी जेव्हा बघतो तर त्याचे शेड्स दिसतात ना तुम्हाला, की एकच असा गोळा असतो? नाही. म्हणजेच काय, ते वलय जे असतात, जे लेयर्स आहेत, ते टोटल 7 लेयर्स असतात, आणि ते 7ही लेयर्स आपल्या 7 चक्राशी काय असतात? कनेक्टेड असतात. सो दॅट इज आर ऑरा. ऑरा जेवढा स्ट्रॉंग तेवढं त्याची व्याप्ती किंवा त्याचा डायमीटर मोठा. ऑरा जर वीक असेल तर डायमीटर छोटी असणार. म्हणून एखादे साधू संत किंवा एखादे चांगला ऑरा असलेला माणूस आपल्या बाजूने गेला तर आपल्याला लांबूनच कळतं की हा माणूस काहीतरी आहे, ऑरा स्ट्रॉंग आहे, त्याचा ऑरा लांबूनच कळणार. आणि हाच माणूस जर एकदम असं बोलतात ना आपल्या भाषेमध्ये आतल्या गाठीचा असेल, किंवा काहीतरी मनामध्ये चुकीचं असेल, हा माणूस आपल्याला नंतर कळतो, काही वर्षानंतर. असं का? त्याचा ऑरा डिटेक्टच होत नाही आपल्याला, इतका निगेटिव्हिटीने भरलेला.
ओके, डिफरन्स कळतोय की ऑरा आपल्याला कसा कळू शकतो किंवा कसा समजत असतो. आता आपण काय बोलतो, कोणतेही 5 लोक आपल्या बाजूला जे असतील त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपलं होत जातं. लहानपणी बोलायचे ना, आता ही अशी आहे त्याला म्हण बोलतात ना, की पंगत आणि संगत विचारपूर्वक करायची. का? ज्यांच्यासोबत उठतो बसतो, ज्यांच्या सोबतीला असतो कंटिन्युअस, त्यांच्यासारखं आपलं व्यक्तिमत्व बनतं. असं गरज नाही की त्यांच्यामुळे आपल्यामुळे त्यांचं घडतंय, असं पण असतं. एखाद्याला सवय असेल की आजूबाजूचे 4 लोक जर फक्त गॉसिप करणारी आणि एकमेकांना खेचणारी असेल, तर आपला स्वभाव पण तसाच बनणार आहे. गॉसिप केल्याशिवाय आपल्याला करमणार नाही. आणि हेच जर 4 लोक मोटिवेट करणारी असतील, काहीतरी चांगल्या हुद्द्याचे असतील, एज्युकेटेड असतील, काहीतरी असेल, तर आपण पण कॉम्पीट करायला जाणार किंवा आपण विचार करणार की अरे मला पण तिकडे पोहोचायचं. आपोआप आपलं जडण-घडण तसंच आपलं व्यक्तिमत्व, आपली लाईफस्टाईल तशी बनणार आहे. कळतंय? हे फक्त विचारांवरती आहे का? ते विचार असो, निगेटिव्हिटी असो किंवा पॉझिटिव्ह विचार असतील, पॉझिटिव्हिटी असेल. एंट्री पॉइंट कुठे आहे? ऑरा लेव्हलवरती. सगळं डायरेक्ट त्या शरीरावरती उमटत नसतं. एंट्री कुठे असते? त्याची ऑरावरती. सो इमॅजिन जर माझ्या लाईफमधले 30% to 40% जी निगेटिव्हिटी आहे, हे जर मी त्याच्या एंट्री पॉइंट वरतीच काढून टाकली, तर पुढे येणारे 30 ते 40% प्रॉब्लेम्स मी तिकडेच काढते. हो की नाही? त्याची एकच टेक्निक आहे, ती म्हणजे ऑरा क्लेन्झिंग. ते आज आपण बघणार आहोत. नाही, इमॅजिन जर माझ्या लाईफमध्ये पुढे येणारे 30 ते 40% इश्यूज मी फक्त ऑरा क्लेन्झिंग, ज्याला फक्त 5 मिनिटं लागतात किंवा 3 ते 4 मिनिटं लागतील, या एका प्रॅक्टिसने जर काढू शकत असेल, तर व्हाय नॉट? किती चांगली गोष्ट आहे ही. ही एक सगळ्यात सोपी टेक्निक आज लेव्हल 1च्या हिशोबात आपण बघणार आहोत. इथपर्यंत कळलंय? आता नॉट नेसेसरी की आता आपण बघितलं की माणसांना ऑरा असतो, फाईन, प्राण्यांना पण असतो. ऑरा बघणं ही काय मोठी रॉकेट सायन्स नाही किंवा ते आपला उद्देश नाही. आपला उद्देश हे आहे की त्याच्या माध्यमातून आपण आपलं जीवन जे पुढे इम्पॅक्ट होणार आहे, त्याआधीच आपण काय करू शकतो, स्टॉप करून त्याला ट्रान्सफॉर्म करू शकतो. त्याचा उपयोग कसा करायचा दॅट इज महत्वाचं आहे. तो बघतो की नाही, दिसतो की नाही, हे जादूच्या प्रयोगामध्ये इंटरेस्ट नाही नसला पाहिजे. हा दिसेल. लेव्हल 3 नंतर जेव्हा सायकिक एबिलिटीज आपल्या जागृत होतात, तेव्हा आपल्याला ऑरा कळतो की कोणत्या रंगाचा आहे, किती लेयर्स आहेत, कुठे निगेटिव्हिटी आहे, किती पॅचेस आहेत, व्हॉटएव्हर. हे नंतर लेव्हल 3 नंतर आपले सायकिक एबिलिटीज तेव्हा जागृत होतात, तेव्हा दिसतं. आपण नेकेड आईजने बघू शकतो. फक्त ऑराच नाही, तर त्याच्या आतमध्ये कुठे कुठे प्रॉब्लेम आहे. कळतंय? आता हे जी निगेटिव्हिटी आपण बोलतो, ही डायरेक्ट आपल्या शरीरावरती किंवा लाईफवरती अफेक्ट करते का? तर नाही. फॉर एक्झाम्पल समजा आपण इथे अशा ठिकाणी कधी-कधी जातो. वास्तूला पण ऑरा असतो. एखाद्या ठिकाणी गेलं कधी-कधी अस्वस्थ वाटतं. असं वाटतं की इथे मला कसं तरी होतं, इथून ते बाहेर निघूया. सफोकेशन पण होतं काही लोकांना. होतं की नाही? असं का होतं? कारण की त्या वास्तूचा ऑरा तसा निगेटिव्हिटीने भरलेला असतो आणि व्हिच इज अफेक्टिंग युअर ऑरा. पण कळत नसतं काय होतंय. कसं तरी होतंय. हा नॉर्मल आपला शब्द आहे. कसं तरी होतंय. ते कसं तरी म्हणजे शरीरावरती काही कसं तरी नसतं होत. तुमचा ऑरा लेव्हलवरती अफेक्ट होत असतं काहीतरी. सो बिकॉज ऑफ विच काय होतं, शरीरामध्ये ऍक्च्युअली काय होत नसतं, पण काहीतरी कळतं, काहीतरी कसं तरी होतं. त्यात कसं तरीचं औषध काय आहे? झोपणं. आपण काय होतं, झोपून घे, पाणी पिऊन घे. आता सांगायचं ऑरा क्लेन्झिंग करून घे. ते त्याचं उपाय आहे. ते उपायावरती येऊ पुढे आपण. किंवा त्याला सांगू शकतो की मिठाच्या पाण्याने अंघोळ करून घे. तेव्हा लहान असताना आजी काय करायची, हातात मीठ घेऊन वरपासून खालपर्यंत ते हे करायची. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द टेक्निक्स ऑफ ऑरा क्लेन्झिंग. काय करायचं, नावं ठेवायची लोक, पण ते केल्यावरती बरं वाटायचं हे पण तेवढं नक्की आहे. बरोबर आहे ना? सो अशा खूप साऱ्या पद्धती पहिल्या होत्या आणि आता पण काही टेक्निक्स आहेत ज्याच्याने आपण ऑरा क्लेन्झिंग करू शकतो. तर आणखी एक महत्वाची गोष्ट की ह्या जेव्हा एंट्री येते एखाद्या निगेटिव्हिटीची किंवा एखाद्या चुकीच्या विचाराची, कुठे असते? लेअरवरती. आता 7 लेअर आहेत, तर इमॅजिन की ते अक्युमुलेट होत जाणार. म्हणजे अक्युमुलेटला काय बोलतात, साठत जाणार. आणि ते हळूहळू इट विल ट्रॅव्हल फ्रॉम वन अँड द अदर लेयर्स आणि मग ते तुमच्या शारीरिक लेवलवरती, चक्रा लेवलवरती येणार. कारण की कनेक्टेड कुठे आहेत? चक्रांवरती. चक्रांवरती आल्यावर कुठे जाणार? चक्र काय? एनर्जीचे सोर्सेस आहेत. म्हणजे आपल्या फक्त 7च नाही, असे खूप आहे, 100 पेक्षा जास्त आहे. तुमचे एनर्जीचे पॉइंट्स आहेत, सेंटर्स आहेत. तर एनर्जीच्या सेंटरची ज्या नाड्या आहेत, जे आपण 72,000 नाड्या बोलू किंवा सुषुम्ना वगैरे, त्या 3 महत्वाच्या नाड्या व्हॉटएव्हर आपण बोलू, त्या कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? तुमचा प्राण कॅरी करायला.
त्या नाड्यांवर अफेक्ट होणार, चक्रांवर अफेक्ट झाल्यावरती. चक्र कशाशी रिलेटेड आहेत? नाड्यांशी आहेत, तुमच्या सर्क्युलेटरी सिस्टम सगळ्या ऑर्गनशी आहेत. मग ते कुठे जाणार? तुमच्या सर्क्युलेशन मध्ये जाणार, ऑर्गन लेवलवरती, सेल लेवलवर, सेल्युलर लेवलवर जाणार तर ऑर्गन वरती येणार. त्याच्यासोबतच कुठे जाणार? सीएनएस वरती, पूर्ण आपलं जे काय मेकॅनिझम आहे वरती ते अफेक्ट होणार. मग आलं कुठे? भावनेवरती आलं, प्लस आपल्या शरीर लेवलवरती आलं. हळूहळू आतून बाहेर उमटणार, लक्षणं दिसणार. झालं फिजिकल लेवलचा तिथे इश्यू तयार झाला. डिसीज बोला, नाही तर त्याच्यातून उद्भवणारे डिसऑर्डर बना. मग ते कोणत्याही प्रकारचे डिसऑर्डर असेल, डायबिटीस असेल, थायरॉइड असेल, मायग्रेन असेल, व्हॉट एव्हर असेल. जेव्हा हे जेव्हा रिपीट चक्र चालू होतं तेव्हा पैसा लागणार ट्रीटमेंटसाठी. पैसा एकदा खर्च व्हायला लागला, स्ट्रेस येणार. स्ट्रेस फिजिकल लेवलमुळे पण आलेला आहे, पैशामुळे पण आलेला आहे. पैशावर झालं की येणार कुठे? रिलेशनशिपमध्ये. आणि मग तो जे सर्कल तयार होतं, मग प्रश्न पडतो आता ह्याला ब्रेक कुठे करायचं, ह्याचा स्टार्ट कुठे आणि एंड कुठे सापडतच. स्टार्ट कुठे झालेलं? 2 ठिकाणी, ऑरा लेवलवरती आणि सबकॉन्शियस. गेटिंग व्हॉट इज द एका म्हणजे त्याच्यामध्ये मेकॅनिझम काय आहे, मेकॅनिझमचा अर्थ काय, कशामुळे काय, ह्याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते इव्हेंट्स. गॉट इट? म्हणून इम्पॉर्टंट आहे सबकॉन्शियस माइंडचे ट्रेनिंग आणि ऑराचं रोजचं क्लेन्स. 30 ते 40% तिकडेच आपण बाजूला करतो. सो आज आपण बघणार आहोत की ऑरा आपल्या नॉर्मल नेकेड आईजने दिसतो का. तुमच्या समोर नोटबुक आहे, सगळ्यांच्या हातामध्ये पेन असेल तर काय करायचं? एक कोरा पेपर जो आहे तो घ्यायचा आहे समोर. त्या नोटबुक वरती सेंटरला एक छोटासा डॉट ड्रॉ करायचा, एक बिंदू ड्रॉ करायचा आहे मीडियम साईजचा. आणि जो ट्राय टू अनालाइज की त्याचा ऑरा तुम्हाला दिसतोय का. त्याच्या भोवती तुम्हाला एक वलय दिसेल व्हाईट कलरचा. दिसतंय का बघा जरा. केल्याने होणार या, मला मला बघून होणार नाही, माझ्या डोळ्यावरती काही इथे लावलेलं नाहीये. वरून 360 डिग्रीने बघायचा, वरतून 90 डिग्रीने बघण्याचा प्रयत्न करा. दिसला? ओके, गुड गुड, व्हेरी नाईस. आता काय करा, तो पेज आहे तो असा पलटी करा, फ्लिप करा आणि हातातला पेन असा आडवा ठेवा तिकडे. फॉर एक्झाम्पल असा पेन असेल तर त्या वहीवरती असा आडवा ठेवा आणि ह्याचा त्याच्या अवतीभोवती त्याचा ऑरा दिसतोय का बघा. ब्लँक पेज वरती ठेवा असा आडवा. दिसला? पाहिजे तर स्पेक्स काढू शकता ज्यांचा चष्मा असेल त्यांनी. नेक्स्ट काय करायचं आहे, तो पेन बाजूला करा. आता स्वतःच्या हाताचा जो पंजा आहे तो त्या पेपरवरती ठेवा आणि ह्याच्या अवतीभोवती तुम्हाला वलय दिसेल व्हाईट कलरचं, तो बघा. दिसतं? व्हेरी गुड. सो आता जिवंत माणसाचा दिसतोय का बघूया, माझा दिसतोय का. फोकस ऑन माय आयदर माझ्या नोज टिप वरती किंवा माझ्या थर्ड आय वरती फोकस करा आणि माझ्या आजूबाजूला ऑरा दिसतोय का बघा. दिसला? फाईन, गुड गुड, छान. आता काय करायचं आहे, ज्यांना दिसलाय त्यांनी परत एकदा फोकस करा आणि तो असा अजून ब्रॉड होतोय का बघा आणि हलतोय का बघा.
दिसतोय? ओके, छान. दिसलं सगळ्यांना? व्हेरी गुड. खालून हो येस येस येत. ओके, दिसतंय? आता ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत. आता इथे प्रॅक्टिकल करायचं, त्यासाठी मला 2 व्हॉलेंटियर्स लागणार आहेत. असे व्हॉलेंटियर्स पाहिजेत की ज्यांच्या सोबत घरामध्ये आता कोणतरी व्यक्ती आहे. संडे आहे त्यामुळे मोस्टली असणार आहेत लोक. ओके, सो एनीवन इज देअर? व्हॉलेंटियर करणार आहात? 2 लोक पाहिजेत मला, ज्यांच्यासोबत घरी कोणतरी आहे. त्याशिवाय का तुम्हाला समजणार नाही की हे काय करायचं. कारण की सेन्स कसं करायचं हे आपण प्रॅक्टिकल केल्याशिवाय कळणार नाही आहे. आणि तुमच्यासाठी माझा अनुभव मला, तुमचा अनुभव तुम्हाला. एनीवन इज देअर? ओके. हे बघा, कोणाच्या घरी आहे हे पण मला इथून कळते, पण मी नावं नाही घेत. ज्याला शिकायचं आहे तो पुढे येईल, नाही तर मला काय गरज आहे. मी फक्त एक्सप्लेन करेल, तुमचं तुम्ही करा नंतर घरी. येस शीतल? मॅम आहे आमच्याकडे. हम्म. बोलवा. अजून कोण आहे? लहान मुलगा आहे? किती वर्षाचा आधी ते सांगा मला. किती? कोण आहे? ओके. आता आपल्याला इथे काय करायचं आहे? कोण व्हॉलेंटियर? शीतल, मी तुम्हाला ह्याच्यात घेते. एनीवन एल्स? अजून कोण आहे? सिद्धी? येस. हा. मिनिट. आम्ही तिघं दिसतो सगळ्यांना? नाव व्हॉट वी आर गोन डू. करायचं काय आहे आधी आधी ऐकून घ्या की काय करायचं, नंतर आपण करू. ओके. आपला उद्देश काय आहे की आपण आपल्या हातांनी डोळे बंद करून बिना बघता फक्त आपल्या हाताने, आपले हात सेन्सर सारखे काम करणार आहेत. सो विथ आवर हँड आपण समोरच्याचा ऑरा डिटेक्ट करू शकतो की नाही हे आपण बघणार आहोत. हा उद्देश आहे. करायचं कसं? तर इथे शीतल आणि सिद्धी यांनी काय करायचंय, तुम्ही ऑरा डिटेक्ट करणारे आहात आणि तुमच्या कोणाचा, तुमच्या समोरची जी व्यक्ती असेल त्याचा. प्रोसिजर काय राहणार आहे, तर दोघांनी म्हणजे पार्टनर तुम्ही काय करायचं, दोघांनी काय करायचं, एकमेकांच्या अपोजिट उभं राहायचंय. आणि अपोजिट म्हणजे कसं असं वाकडं तिकडं नाही, सरळ अपोजिट. ते सुद्धा जेवढं लांब शक्य असेल ना डिस्टन्स ठेवता येईल, मॅक्झिमम डिस्टन्स, तेवढ्या मॅक्झिमम डिस्टन्स वरती उभं राहायचंय. आणि करायचं काय, उभं राहिल्यानंतर एक स्वतःचे हात रब करायचे थोडेसे. हात चांगले रब केल्यावरती त्याच्यामध्ये शीतल आणि सिद्धी तुम्ही डोळे बंद करून एका ठिकाणी स्टेबल उभं राहायचं आहे, छातीसमोर अशा पद्धतीने, त्या व्यक्तीच्या दिशेने हात करून, चेस्टच्या समोर. ओके, तुमचं काम एवढंच आहे. आणि समोरच्या व्यक्तीने काय करायचं आहे, सेम हात रब करून असे हात ठेवून तुमच्या दिशेने एकदम दबक्या पावलाने हळूहळू चालत यायचं आहे. ओके, त्यांचं काम एवढंच आहे. आणि तुम्ही डोळे बंद करून जेव्हा तुम्हाला तुमच्या हातावरती काहीतरी रेजिस्टन्स जाणवेल, काहीतरी अपोज जाणवेल किंवा काहीतरी असं प्रेशर जाणवेल, तेव्हा तुम्ही बोलायचं समोरच्या व्यक्तीला स्टॉप आणि डोळे उघडायचे. गॉट इट? म्हणजे काय, तुम्ही त्यांना सेन्स केलं आलेलं. तुमच्या ऑरामध्ये जेव्हा त्यांचा प्रवेश होणार, यू कॅन सेन्स दॅट. ओके. आणि जेवढं डिस्टन्स असेल दॅट इज तेवढी त्यांच्या ऑराचं काय आहे, डायमीटर आहे. गेट इट? लॉजिक कळलं आहे? शॅल वी स्टार्ट नाउ? ओके. व्हिडिओ कशी नाही तरी चालेल. काय बोलताय? हा ठीक आहे, तुम्हाला दिसलं नाही तरी चालेल ना? आपल्याला फक्त तुम्हाला काय सेन्स होतं दॅट इज इम्पॉर्टंट. आणि जेवढं लांब शक्य असेल ना तेवढं लांब, जेवढं घरामध्ये दुसऱ्या रूम मध्ये गेलात ना अपोजिट, पण अपोजिट पाहिजे, एकदम आकडे तिकडे नको. ओके, स्ट्रेट तू तिकडे जा. मॅक्झिमम डिस्टन्स. बाकीच्याने आपापल्या घरी करायचं आहे. इथे काय मूवी लावलेला नाहीये, प्रॅक्टिकल करायचं. तुम्ही नका शीतल, तुम्ही नाही चालायचंय, तुम्ही एका ठिकाणी स्टेबल राहायचंय. दोघं एकत्र आलात तर कसं चालणार?
लांब उभे राहा आणि समोरच्याने एकदम हळू चालत यायचंय. एकदम लांब. आणि फोकस करा डोळे बंद करून. येस. सिद्धी ना, बोला. अनम्यूट yourself. हाताला काहीतरी जाणवलं. ओके, काहीतरी असं सेन्सेशन जाणवलं. हा 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 हा. व्हेरी गुड. आणि डिस्टन्स किती होता? एक. अंदाजे किती होता? मेजरमेंट नको, फक्त बघितलं किती होता. हो हो हो. कारण की ते लक्षात ठेवा फक्त. आता पुढचं काय करायचंय, घरामध्ये एखादी, आता आपण इथे बघायचंय की ऑरा स्ट्रॉंग होतो का आणि वीक होतं का ते आपल्याला कळतं. आणि हाऊ टू डिटेक्ट दॅट. ठीक आहे, आता शीतल व्हिडिओ बंद झालाय. ठीक आहे, यांचं नंतर बघू. पण तुम्ही काय करायचंय, घरामध्ये एखादी हेल्दी गोष्ट आहे का, आयदर एखादं फ्रूट किंवा व्हॉट एव्हर, लाडू वगैरे. हा आहे. सो व्हॉट वी वॉन्ट, आपल्याला एक हेल्दी गोष्ट पाहिजे, एक अनहेल्दी गोष्ट पाहिजे. एनी पॅकेज फूड विल डू. व्हॉट एव्हर इज देअर. तर प्रोसिजर सेम राहणार आहे इथे. इथे तुम्हाला दोनदा करावं लागेल. पहिलं हेल्दी गोष्ट घेऊन दुसरं करायचं अनहेल्दी गोष्ट घेऊन. गॉट इट. आणि प्रोसिजर विल बी सेम. ह्याच्यामध्ये तुम्ही उभे राहणार आहे कारण की तुम्ही डिटेक्ट करायचं आहे डोळे बंद करून. फक्त काय चेंज होणार आहे, समोरचा व्यक्ती जो अशी चालत आलेली, त्यांना फक्त काय करायचंय, अनहेल्दी गोष्ट, समजा काहीतरी फ्रूट घेतात, हेल्दी गोष्ट घेतली तर ते हृदयचक्रासमोर अशा पद्धतीने पकडून यायचंय. बस. हम्म. मग असे आले, आता फक्त ते पकडून यायचं. ओके. कळतं? मी मी जाऊ का आणायला? येस येस, डू इट. शीतल, व्हिडिओ ऑन करा. आता इथे लॉजिक काय आहे बाकीच्यांना सांगते. जर हेल्दी गोष्ट हातात घेतली तर काय होणार आहे, स्ट्रॉंग होणार, इम्युनिटी वाढणार आहे. म्हणजे मी खाल्ली नाही, फक्त अजून हातात घेतले त्यांनी. आणि जेव्हा जर तुमचा ऑरा स्ट्रॉंग झाला, म्हणजेच काय, डायमीटर वाढणार. याचा अर्थ मगाशी जर तो व्यक्ती इथे आल्यावर कळलं तर आता लांब असतानाच कळणार आहे, म्हणजे ऑरा स्ट्रॉंग झाला. आणि हेच जेव्हा अनहेल्दी गोष्ट हातामध्ये येईल तेव्हा ऑरा वीक होणार. ऑरा वीक झालं तर काय होणार, तो व्यक्ती जवळ आला तेव्हा आपल्याला सेन्स होणार. कळतंय? लॉजिक कळलं काय आहे याच्यामध्ये? ओके, स्टार्ट. बाकीच्यांनी तोपर्यंत घरामध्ये करा. येस, सिद्धी. हम्म.
झालं करून. वाटलं डिस्टन्स कमी झालं अनहेल्दी हो गोष्ट घेतल्यावरती? हो हो आणि व्हॉट अबाउट जे काही हेल्दी घेतलं असेल तेव्हा डिस्टन्स वाढलं होतं? हो थोडे 1-2 पावलं आधी असताना? आधी हो येस येस, व्हेरी गुड. ह्याचा अर्थ काय? आपण इथे कोणतं गॅजेट वापरलं की मशीन वापरली? इथे आपली मशीन हेल्दी, आपल्या रेखीमध्ये आपलं मशीन म्हणजे आपले हात आहेत. हिलिंग देताना पण हाताने द्यायचे, सेन्स पण सगळं आपण हाताने करतो. इथे आपल्याला कोणत्याही गॅजेटची किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक सिस्टमची गरज लागत नाही आहे. हे फक्त लेवल 1च्या हिशोबाने आपण बघितलेलं आहे. मुद्दा इथे काय आहे? काही जादूचे प्रयोग केलेले नाहीत. फक्त आपल्याला हे सेन्स करायचं होतं की आपण स्वतः करू शकतो की नाही. ओके, आता ह्याच्यानं येस शीतल बोला, अनम्यूट करा. हॅलो हा मॅम. बोला. हा हा, दाब जाणवतो ज्यावेळेस ती जवळ आली ना, हा, दाब थोड्या जाणवतो ना? अंतरावर दाब येस, जाणवतो. व्हेरी गुड. म्हणजेच आता हे ते आपले डोळे पण बंद होते तरी पण आपल्याला कळलं की कोणतरी आलंय. हो. म्हणजे एवढा आता शक्तिपात नसताना सुद्धा ती एनर्जी आहे आपल्यात. येस. याचा अर्थ काय? ती एनर्जी आपल्यात आहे. फक्त आता ती एवढ्या जवळ येऊन डोळे बंद बिंद करून एवढा कोणाला वेळ नाही करत बसायला. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी काय डोळे बंद करून आपण असं असं करत जाणार नाही नाही. आहोत. ऑब्व्हियस आहे ती गोष्ट. फक्त हे कशासाठी होतं? इफ इट इज देअर की नाही, आणि ते वर्क होतं की नाही, करू शकतो की नाही, खरं आहे की नाही. ओके. ओके, हे आपण केलं. आता पुढचं प्रॅक्टिकल ऍक्च्युअली थोड्या वेळाने करायचं, पण आता आपण करून घेऊया. आता काय करायचं पुढच्या प्रॅक्टिकलमध्ये? आपल्याला समोरच्याला हात न लावता त्याच्या ऑराची आता स्कॅनिंग करायची आहे. आता ऑरा आपण सेन्स केला, डिटेक्ट केला. आता आपण काय करणार? स्कॅन होतंय का आपल्या हाताने ते बघायचं. कसं बघायचं? समोरच्या व्यक्तीला जिथे कुठे आता फक्त दुखणं खुपणं जिथे कुठे दुखत असेल किंवा काहीतरी त्याच्या शारीरिक किंवा मानसिक लेवलवरती काही प्रॉब्लेम असेल, तो आपण डिटेक्ट करू शकतो की नाही, फक्त ऑराचं स्कॅन करून ते आपण बघणार आहोत. सो त्याच्यासाठी काय करायचं तुम्ही दोघांनी? स्वतःचे हात आहेत ना, ते अशा रीतीने सरळ करायचे. आय टेल यू. सपोज हा व्यक्ती आहे ज्याचा तुम्हाला ऑरा स्कॅन करायचा आणि तुम्ही याच्या समोर असे उभे, आता लांब लांब नाही, एका हाताच्या डिस्टन्सवरती उभं राहायचं दोघांनी एकमेकांचे. आणि काय करायचं? स्वतःचे हात स्ट्रेट ठेवायचे. आणि कुठे ठेवायचे? त्याचा जो सहस्रार चक्र आहे ना, डोका आहे त्याचा, मस्तिष्काच्या वरती असा आला पाहिजे हात. आणि हळूहळू एकदम स्लोली, तुमचे डोळे बंद असणारे, फक्त हात असे असणारे. सो हे हात हळूहळू त्याच्या मस्तिष्कापासून ते लिटरली हळूहळू खालपर्यंत आणायचे आहे, टिल हिज टोस पर्यंत, त्यांच्या पायापर्यंत. कळते? पायाच्या बोटांपर्यंत खाली आणायचं आहे. आता हे करताना जेव्हा तुमचे डोळे बंद असतील आणि हात असा 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 खाली येईल, तेव्हा ज्याही ठिकाणी, फॉर एक्झाम्पल एखाद्याची कंबर दुखते, तर कमरेच्या इकडे जेव्हा तुमचे दोन्ही हात येतील ना, तेव्हा तुमच्या हाताला काहीतरी अपोजिशन, रेजिस्टन्स जाणवेल, काही किंवा जडत्व जाणवेल, सडन चेंज होणार. जड जाणवेल, आयदर टेम्परेचर चेंज जाणवेल, हलकं वाटेल, जड वाटेल, किंवा टेम्परेचर चेंज झालेलं असेल, थंड वाटेल किंवा डायरेक्ट पटकन गरम वाटेल. गॉट इट? त्याचा अर्थ काय? त्याच्या त्या रिजन मध्ये काहीतरी इश्यू आहे. गॉट इट? मग ते काही असेल, डोकंदुखी असेल, डोक्याच्या इथे किंवा काही जे पण असेल, सो यू कॅन डिटेक्ट डोळे बंद करून आणि हात न लावता. हा आपला मोटिव्ह आहे. गॉट इट? चालू करूया. करा स्टार्ट. समोरच्याला आधी विचारायचं नाही कुठे दुखतंय, आधी तुम्ही डिटेक्ट करा. ओके, आणि जेव्हा तुम्हाला जाणवेल की इथे इथे तुम्हाला जड जाणवते, डोळे उघडून बघायचं की आपला हात कोणत्या रिजन मध्ये आलेला आहे, आणि मग परत प्रोसिजर पुढे कंटिन्यू करायची. एकदम हळू यायचं आहे. फोकस, सेन्सेशन कडे फोकस करायचा आहे. डोळे बंद. पाहिजे तर हात रब करून घ्या आधी.
शीतल दोन्ही हाताने करताय ना की एका हाताने करताय? येस. मला पायाला जरासं म्हणजे पायाच्या इथे मी आले ना तेव्हा असं जरा थंड असं वाटलं तर विचारलं तर दुखतं इथे माझ्या मांड्यांच्या इथे बोलले. म्हणजे आपल्याला कोणाचं डॉक्टर बनायची गरज लागली का? कुठे काय दुखतंय समोरच्याने सिम्पटम्स न सांगता सुद्धा वी कॅन डिटेक्ट की कुठे डिस्टर्बन्स आलेला आहे. हे फक्त आपण ऑरा लेवलचं डिस्टर्बन्स म्हणजे याचा अर्थ काय दुखत असेल तर ऑरामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे की नाही कळतं? तर स्वतः आपण वी कॅन डिटेक्ट की समोरच्याला शारीरिक मानसिक किंवा त्याच्या ऑरा लेवलवरती काय सफरिंग आहे. तिथे कोणतं आपल्याला मशीन नाही लागली ना आपण डोळ्यांनी बघितलं पण नाही त्याला. गॉट इट? कळलंय? व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. येस शीतल. तिची कंबर दुखते ऍक्च्युली. हा जोपर्यंत मी कंबरेपर्यंत आली ना तर ते माझा आता एकदम झटका झाला लागल्यासारखं झाला हाताला. व्हेरी गुड. छान. तर मग समजतं आपल्याला इथे काय म्हणून सांगितलं की आपले अनुभव आपल्याला कारण की समोरच्याची प्रकृती कशी आणि आपली कशी त्या हिशोबाने ते सेन्सेशन जाणवणार आहेत केल्याशिवाय कळणारच नाही. आता तुम्ही केलं म्हणून तुम्हाला कळलं की ते सेन्सेशन कोणत्या पद्धतीचे आहेत. जडत्व येतं म्हणजे काय येतं, झटका लागतो म्हणजे काय लागतंय, टेम्परेचर चेंज होणं, या सगळ्या गोष्टी अनुभव आपला आहे. आता मला जे वाटेल तेच तुम्हाला वाटेल नॉट नेसेसरी कारण की समोरच्याची पण प्रकृती वेगळी आहे. कळतंय? त्यामुळे ज्याचा अनुभव त्याला म्हणून बाकीच्यांनी थँक्यू सो मच बोथ ऑफ यू ऑर फोल ऑफ यू थँक्यू. आता हे आपण का केलं? इथे काय जादू केली आपण? नाही. बाकीच्यांनी आपापल्या घरी करायचंय किंवा नंतर करायचं आहे. हे कळलंय? लॉजिक कळलं काय केलं आपण इथे, का केलं, कसं केलं आणि कसं जाणवतं. काही काहींना सेन्सिटिव्हिटी एकदम खूप असं अपोजिट किंवा धक्का मारल्यासारखं कधी कधी असं वाटतं की कोणतरी येऊन आपल्याला धक्का मारला एवढं सुद्धा काही काहींची एनर्जी स्ट्रॉंग असते. सो दॅट डिपेंड्स की कोणाची कशी आहे. याचा मुद्दा काय? जे काही इश्यू शारीरिक किंवा मानसिक लेवलवरती आहेत ते आपल्या ऑरा लेवलवरती पण तसेच आहेत. जर ऑरा लेवलवरचे मी क्लिअर करू शकले तर पुढे जे मानसिक आणि शारीरिक लेवलवरती उमटणारे आहेत आणि उमटत आहेत त्याचा आपण तिकडेच काही करू शकतो, क्लिअरिंग करू शकत असतो. इथे आपल्याला हे तर कळलंय की ऑरा डिस्टर्ब झालेला आहे कारण की ऑराला हात लावल्यावरतीच कळतंय की आतमध्ये काय गडबड आहे. तर इथे आपण काही गोळ्या द्यायची गरज नाहीये किंवा काय खायला द्यायची पण गरज नाहीये किंवा पाणी प्यायला पण द्यायची गरज नाहीये. आपण फक्त ऑराला सुद्धा क्लेन्स करून 30 ते 40% इफेक्ट तिथे आणू शकतो. ओके. आता फॉर एक्झाम्पल आता बाकीच्या आता तुम्ही दोघांनी सिद्धी अँड अजून कोणतं शीतल नाभी चक्रापासून डिलीट अँड डिस्कनेक्ट करून घ्या कारण की कोणाशी आपण हिलिंग करू व्हॉट एव्हर विल डू कॉर्ड्स कनेक्टेड असतात. यू नीड टू डिस्कनेक्ट दोज कॉर्ड्स. नाभी चक्रापासून डिलीट 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 किंवा कट कट कट. ओके. पुढे आता आपण जेव्हा मोस्टली लग्नांमध्ये जातो किंवा मॉलमध्ये गेलो मार्केटमध्ये गेलो घरी आल्यावरती फ्रेश असतो की ड्रेन ड्रेन झाल्यासारखं वाटतं. स्पेशली जेव्हा फंक्शन्स मध्ये जातो लग्न वगैरे सारख्या तिथे जाऊन काय एवढं मोठं मेहनतीचं काम करतो आपण. मस्त जेवण खाऊन येतोय गप्पा मारून येतो पण घरी आल्यावरती डोकं दुखतं का? ट्रेनमध्ये मुंबईच्या ठिकाणी ट्रेनमधून ट्रॅव्हल केल्यावरती घरी येईपर्यंत सोडा स्टेशनवर उतरेपर्यंत पूर्ण हालत खराब झालेली असते का? आता आपण बघितलं एका माणसाचा ऑरा एवढा एवढा फूटचा असतो असं काही सेंटीमीटर मध्ये नसतो तो. 13 फूट 7 फूट त्याच्यापेक्षा पण स्ट्रॉंग असेल तर अजून मोठा असणार. प्रत्येक माणूस एवढा मोठा मोठा ऑरा कॅरी करून चाललाय. त्याची पार्श्वभूमी वेगळे, त्याचे विचार वेगळे, त्याचे कर्म वेगळे, त्याच्या ऑरामध्ये आलेले पॅचेस वेगळे, त्याच्या शरीर मानसिक वॉट एव्हर एवढं काय कोण भांडून आले कोण काय आले आनंद घेऊन आले वॉट एव्हर आहे सगळं त्याच्या ऑरामध्ये आहे. आणि प्रत्येकाचा ऑरा एवढा मोठा आहे. आपला ऑरा त्यांच्यामध्ये मिक्स होते त्यांचा ऑरा आपल्यामध्ये मिक्स होते. असे हजारो लोक भेटतात रोज ट्रेनमध्ये किंवा व्हॉट एव्हर मार्केट ब्रिकेटमध्ये. सो नाव इमॅजिन की ह्या प्रत्येकाचा ऑरा जेव्हा मिक्स होतो ते एनर्जी कोणत्या लेवलची मिक्स आणि मॅच होत असेल. आणि प्रत्येक जण काय पॉझिटिव्ह ऑरा घेऊन आलेला नाही एनर्जी द्यायला म्हणून एनर्जी ड्रेन होते. आपण काही करून येत नसतो मस्त बसून आलेलो असतो कधी कधी पण तरी सुद्धा एनर्जी ड्रेन का होते? तर ह्याच्यामुळे जेव्हा जॉबवरून आल्यावरती मोस्टली काय करतात हा माणूस घरी आला की कटकट करतो है ना.
तो का असं विचार करून नाही, घरी आल्यावरती मला घराचं वातावरण डिस्टर्ब करायचंय असं विचार करून कोण येत नसतं, पण ते आलं की ऑटोमॅटिकली व्हायला लागतं. त्याला पण कळत नाही, घरातल्याला पण कळत नाही. कारण की तो एवढा लोकांचा वारा कॅरी करून येतो, आपण घरामध्ये देतो, सगळ्यांना वाटतो. कारण घरी आल्या आल्या आपण काय फ्रेश व्हायला जात नाही हातपाय धुवायला. किचन मध्ये जाणार, जेवण काय बनवले बघणार, फ्रीज मध्ये काय ठेवले ते बघणार, मुलांना मिठी मारणार, इकडे तिकडे फिरणार, मग आपण वॉशरूम मध्ये जाणार. तोपर्यंत हा वारा सगळ्यांना वाटलेला असतो. आपण समजते, बाहेर जे होतं तेच मग घरामध्ये होते. समजते, म्हणजे या सगळ्या निगेटिव्ह ज्या भांडणं होणं, चिडचिड होणं, या सगळ्या गोष्टीमध्ये ते व्हायला लागतात. मग तेव्हा बाहेर जाणं बंद करायचं का आता? नाही. पूर्वीची लोक हुशार होती. घरी कोणी पाहुणी किंवा रोजचा माणूस जरी बाहेरून आला तरी आधी बाहेर पाण्याने भरलेलं काहीतरी रांजण मडकं वगैरे ठेवायचे, हातपाय धुवून घरामध्ये ये. आता ते पॉसिबल नाहीये. कोविडच्या वेळेस केलं, पण आता नाही करू शकत. ऑब्व्हियसली नाही पॉसिबल. मग काय करायचं? ऑरा क्लेन्झिंग. ते घराच्या बाहेर उभ्या उभ्या पण करू शकतो, पण लोक विचारतील हे काय चाललंय तुझं. म्हणून 2 ऑप्शन आहे, घरी आल्यावरती किंवा व्हॉटेव्हर. आता ऑरा क्लेन्झिंगचं पुढे आपण बघू. तर प्रत्येक जण काही रेकी शिकलेला नाहीये, म्हणून मोस्टली काय करायचं, त्याने आधी गेल्या आल्या आल्या फ्रेश होऊन घ्यायचं आहे. आंघोळ करायला जमली तर आंघोळ करून घ्या. ते सुद्धा कोणतंही मीठ घरामध्ये, जे सैंधव मीठ, व्हॉटेव्हर मीठ अवेलेबल असेल, खडे मीठ, त्या मिठाच्या पाण्याने आंघोळ करू शकता. कॉफी पावडर वापरू शकतो. ऑरा ऑरा पावडर भेटते, तर ऑरा पावडर शिंपडून पाण्यामध्ये टाकून ते सुद्धा चालेल. अशा टेक्निक सुद्धा आपण वापरू शकतो ऑरा क्लेन्झिंग साठी. पण रोज मिठाच्या पाण्याने आंघोळ करायला जाऊ नका. प्रत्येकाला सेम ते सूट होईल असं गरज नाही. कोरडं होऊ शकते स्किन. ज्यांना सूट होतं त्यांनी करा, किंवा ऑल्टरनेट डे 10 दिवसापर्यंत. पण ते कसं केलं तर. नाही तर आता आपण टेक्निक शिकणार आहोत की ऑरा क्लेन्झिंग कशी करायची. सो ऑरा क्लेन्झिंग साठी काय करायचं, आधी रेकीचं आवाहन करायचं असतं. पण ते रेकीचं आवाहन आता तुम्हाला प्रार्थना माहित नाहीये, म्हणून ते शक्तिपथानंतर आपण सांगतो. पण सध्या फक्त काय करायचं आहे, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी बोलून घ्यायचं. त्याच्यानंतर हात रब करायचे. आधी फक्त मी बघा कसं करतो, त्याच्यानंतर यू परफॉर्म इट. हात रब करून घ्यायचे आणि काय करायचं, हात चांगले रब झाले, ऍक्टिव्हेट करायचे सगळ्या पॉईंट्सला. आणि आपल्या सहस्रार चक्राच्या वरपासून ते पायाच्या नखांपर्यंत आपल्याला ऑरा क्लेन्स करायचा आहे. कसा करायचा, तर मी फक्त करून दाखवते, तुम्ही नंतर करा. इथे तुम्ही अशा पद्धतीने हात ठेवू शकता, किंवा तुम्हाला आता समजा समोरून करू शकता. काही लोक समोरून करतील, सेम इफेक्ट येणार आहे, किंवा चारी बाजूने केला चालणार आहे. आता फक्त मी समोरून दाखवते. अशा पद्धतीने हा सहस्रार चक्राच्या वर ठेवायचा आहे आणि बोलायचं आहे. हात खाली घेत घेत अफर्मेशन द्यायचं आहे. ते म्हणजे, जर माझ्या आभा मंडळामध्ये कोणत्याही प्रकारची, कोणत्याही कारणाने नकारात्मकता असेल किंवा निगेटिव्हिटी असेल, तर ती आता माझ्या हातांमध्ये सामावत आहे. असं बोलत बोलत, हे रिपीट करत 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 कुठे यायचंय, हे बोलत राहायचंय की कोणत्या प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर माझ्या हातांमध्ये सामावलेली आहे. असं करत करत आपल्याला खालपर्यंत जायचं. ते मी दाखवत नाही, तुम्हाला जायचंय खालपर्यंत. आणि सगळी निगेटिव्हिटी नीड टू कलेक्ट केल्यावरती 3दा फुंकर मारायची आणि बोलायचं आहे. तिला इन्स्ट्रक्शन द्यायचे की तू ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहेस. काय होतेस? ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहेस. इथे आपल्याला निगेटिव्हिटीला पण शुद्ध करायचंय. कोणाचं वाईट करत नाही आपण. काही जण शिकवतील की एक होली फायर इमॅजिन करा, वॉयलेट फायर इमॅजिन करा, त्याच्यामध्ये जाऊन ती नष्ट होते असं तुम्ही सिद्ध करा, म्हणजे घोषित करा. सिद्ध नाही, घोषित करा. किंवा काही जण असं शिकवतील की एक सॉल्ट वॉटरने भरलेला वाटीमध्ये किंवा बॉलमध्ये सॉल्ट वॉटर घ्या आणि त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही शुद्ध करायला किंवा नष्ट करायला पाठवा. आता इथे प्रॉब्लेम काय होतो, काही काहींना मग असं हे होतं की अरे बाबा अग्नी, तो विचार करा, मग इथे आग बिग, असं काही अघोरी आहे का? असं काही नाहीये. म्हणून सांगितलं, सिंपल आहे. ब्रह्मांडाकडून आली, ब्रह्मांडाकडे जा आणि शुद्ध हो. दुसऱ्या लोकांना प्रश्न पडतो, समजा पाण्यामध्ये टाकले आणि ते पाणी वॉशरूम मध्ये आपण फेकायला जाऊ, तेव्हा मध्ये कुठे सांडलं तर आपण ह्युमन टेंडन्सी, अरे निगेटिव्हिटी सांडली, आता ती साफ कशी करायची. ठीक आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये पडण्यापेक्षा इम्पॉर्टंट काय आहे, तिला शुद्ध करणं. आणि ते पण त्याच्यासाठी बेस्ट कोण आहे? युनिव्हर्स. तो तर सागर आहे ना, तिथूनच उत्पत्ती आहे. मध्ये चांगुलपणाचं असेल किंवा निगेटिव्हिटी असेल तर त्यालाच सांगायचं की तू पोटात घे तुझ्या आणि त्याला शुद्ध कर. कळतंय? आता करा सगळ्यांनी स्टार्ट. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. त्याच्यानंतर हात रब करून घ्या चांगले. अँड स्टार्ट.
ओके, झालं. सो दिस इज ऑरा क्लेन्झिंग. किती सेकंद लागले? आणि ही प्रक्रिया आपल्याला किती वेळा करायची? 3 वेळा करायचंय. गॉट इट? खाली आणायचं, हे करायचं, असं किती वेळा करायचं आपल्याला? 3दा करायचं असतं. ओके. आता आपण ते एकाच साईडने केलं, पाहिजे तर आपण दोन्ही साईडने सुद्धा या करू शकतो. आता पाठी हात नाही जाणार म्हणून पाठी नाही केलं तरी चालेल. गॉट इट? पण प्रत्येक साईडने 3 वेळा. हे सेम आपण दुसऱ्यांवरती सुद्धा करू शकतो. समोरच्या वरती करत असो तर आपल्याला चारही साईडचा एक्सेस असतो, तुम्ही चारही साईडने करू शकता 3 टाइम्स इच. ही सगळ्यात सिंपल टेक्निक सांगितलेली आहे. ह्याच्यामध्ये पण खूप साऱ्या डीप अजून वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, पण ही सगळ्यात सोपी आणि सगळे करू शकतात. सो ही आपण इथे शिकवतो. सिंपल आहे आणि गरज नाही की चारही बाजूनेच करायला पाहिजे. एका बाजूने केलं तरी त्याच हिशोबामध्ये काम होतं. आपले इंटेन्शन तेवढे स्ट्रॉंग देणं महत्वाचं. कळलं? एनी डाऊट ओव्हर हिअर? गुड. आता काय करायचंय? स्कॅनिंग जे आपण केली, स्वतःच स्कॅन करता येतं का ते बघूया. स्वतःच स्कॅन करताना कसं करणार? हात रब करायचं आणि फॉर एक्झाम्पल समजा आता हाताचं बघायचं आहे ऑरा. आधी काय करा? हात रब करा सगळ्यांनी परत. आणि स्वतःच्या हाताभोवती दुसरा हात असा पटापट नाही, हळूहळू फिरवा. आणि तुम्हाला काय सेन्स होतंय का बघा. काहीतरी रिपल्शन झाल्यासारखं वाटतंय. हळूहळू हात फिरवा. जाणवतंय? एनर्जी जाणवली? काहीतरी व्हायब्रेशन जाणवले? सेन्सेशन जाणवले? ओके, व्हेरी गुड. आता काय करायचं? आपापला ऑरा आपण स्कॅन करू शकतो. आयदर तुम्ही ऑर्गन वाईज करू शकता किंवा पूर्ण करू शकता. इथे आता आपल्याला माहित असतं आपल्याला कुठे दुखतंय. तर त्या ऑर्गनला तुम्ही डायरेक्ट किंवा आता 2 ऑर्गन कम्पेअर करू शकता. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्याला अतिविचारी किंवा डोकं दुखतंय, तर त्याचा हा जो पार्ट आहे, इकडे जेव्हा तुम्ही हात ठेवाल तर इकडे तुम्हाला गरम जाणवेल किंवा काहीतरी जडत्व जाणवेल. एखाद्याला जास्त स्क्रीन टाइम त्याचा जास्त आहे, त्याचा हा जो पूर्ण पार्ट आहे तिकडे त्याची उष्णता जाणवली तुम्हाला. एखाद्याला कंटिन्युअस कॉर्ड्स लावून ते ऐकण्याची सवय, त्याच्या इकडचा डिस्टर्ब झालेला असतो, इकडे जडत्व झाले. त्यात डिपेंड्स की तुम्हाला कोणत्या साईडला आहे, इथे आहे तर इथे. तर त्या ठिकाणी किंवा एक एक ऑर्गन तुम्ही स्कॅन करून बघू शकता की कुठे डिस्टर्ब झालेलं आहे. ओके, स्टार्ट. रब युअर हँड्स अँड डू इट. तर ज्यांचे व्हिडिओज बंद आहेत, मला माहित नाही बरोबर करताय की चुकीचं करताय. तुमचं जबाबदारी तुमच्यावरती.
येस, जाणवतंय, फील होतंय. ओके, व्हेरी गुड. सो आता इथे आपण फक्त स्कॅन केला आहे किंवा बघितलं आहे, इफ वी कॅन फील इट ऑर नॉट, डिटेक्ट होते की नाही, काय फिलिंग येते, काय येत होतं, हे केल्याशिवाय तर काय कळणार नाही. बाकीचे जे फक्त ऐकायला बसले त्यांना काही जाणवणार नाही, याची मी गॅरंटी देते इथं. आता पुढे आपल्याला उद्या काय करायचं, उद्या सकाळी आपला शक्तिपात आहे आणि उद्या नॉर्मल जो आपला सेशनचा टाइम असेल तेव्हा असणार आहे ऍक्टिव्हेशन. सो ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर मग आपण हिलिंगचं प्रॅक्टिकल करणार आहोत. कोणतं प्रॅक्टिकल करणार उद्या? ऍक्टिव्हेशन झाल्यावरती हिलिंगचं प्रॅक्टिकल करणार. आता हिलिंग म्हणजे कोणत्या डिफिकल्ट लेवलची इथे हिलिंग करणार नाही, कारण की फक्त लेवल 1 ला आहोत आपण. लेवल 1 ला काय आहे? लिमिटेशन आहे. लेवल 1 ला महत्वाचं लिमिटेशन म्हणजे काय? ऊर्जा 10%च आहे. आणि दुसरं म्हणजे आपण जी काही हिलिंग देऊ समोरच्याला किंवा स्वतःला, तर आपल्याला टच करूनच द्यावी लागेल. हे लिमिटेशन आहे. किंवा तो जवळ असतानाच. नाहीतर लेवल 2 मध्ये जेव्हा लेवल 2 मध्ये ते लिमिटेशन निघून जातं, कारण की लेवल 2 मध्ये पहिलं आपल्याला शिकवलं जातं ते म्हणजे डिस्टन्स हिलिंगच्या टेक्निक्स. म्हणजे दूरस्थ आपण कुठेही. डिस्टन्स हिलिंगचा अर्थ काय आहे की आपण कुठेही आपल्या घरी बसल्या बसल्या सुद्धा काय करू शकतो, जगाच्या पाठीवर कुठेही ती व्यक्ती असेल, वस्तू असेल, वास्तू असेल, म्हणजे लिटरली अमेरिकेत असो नाही तर कोणत्या दुबईत असो, आपण त्याला घरी बसून बसून सुद्धा हिलिंग देऊ शकतो. त्याला बोलतात डिस्टन्स हिलिंग. पण हे लेवल 2 ला शिकवलं जातं. म्हणजेच काय, लेवल 1 मधले जे लिमिटेशन आहेत ते लेवल 2 मध्ये निघून जातात. त्यामुळे हे लेवल 1 चे लिमिटेशन जे आहे ते आहे. तिथे आपण काय मोठं उद्या हिलिंग केल्यावरती फक्त ज्यांना काही दुखतंय खुपतंय ना, तिथे आपण कमी करू शकतो दुखणं. पण बोलाल की डायबिटीस आहे, त्याचं ट्रीटमेंट लेवल 1 ने होणार आहे, नाही होणार. ओके. ऍक्च्युअल मध्ये जे हिलिंगच्या कारण की त्या टेक्निक शिकवलीच नाही. ज्या टेक्निक आपण शिकवणार आहोत ते लेवल 2 मध्ये असणार आहे. ओके. सो उद्या आपण टेक्निक काय शिकणार आहोत की ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तिथे आपण 10% ऊर्जाने किंवा आपलं मेन उद्याचं मोटिव्ह असणार आहे, हिलिंग होते की नाही, हिलिंग करू शकतो की नाही, किती होते काय होते ऑब्व्हियसली लेवल 1च्या हिशोबात आहे. त्यामुळे काय मोठी हिलिंग उद्या नाही करणार आहोत. पण स्वतःमध्ये माझ्यामध्ये ती एनर्जी ऍक्टिव्हेट झाली आहे का, सो दॅट मी स्वतःला किंवा दुसऱ्यांना हील करू शकतो की नाही, हे खरं आहे की नाही. सो उद्या आपण हिलिंगचं प्रॅक्टिकल करणार आहोत. कळतंय? ओके. इव्हन तुम्हाला हे पण कळणार आहे की जेव्हा शक्तिपात होतो तेव्हा एक्झॅक्टली काय होतं किंवा काय जाणवतं आपल्याला होताना सुद्धा, आणि नंतर ऍक्टिव्हेशन जेव्हा करू तेव्हा आपल्यामध्ये काय बदल होतात ते आपल्याला उद्या जाणवतं. कळतंय? आणखी रेखीची सगळ्यात महत्वाची गोष्ट जमेची बाजू. जमेची बाजू बोलतात ना की एकदम महत्वाची गोष्ट दॅट वी कॅन फ्लॉन्ट, ती म्हणजे पहिलं आहे डिस्टन्स हिलिंग आणि दुसरं आहे की रेखीची हिलिंग देताना इट इज नॉट नेसेसरी की समोरच्याला माहिती असलं पाहिजे की त्याच्यावरती रेखी केली जाते किंवा उपचार केले जात आहेत रेखीचे. म्हणजे समोरच्याला नकळत सुद्धा आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो. तर जे बाकीच्या टेक्निक्स मध्ये पॉसिबल नसतं. म्हणजे ते हिप्नोसिस घ्या, न्यूमरोलॉजी घ्या, व्हॉटएव्हर. एखाद्याला फॉर एक्झाम्पल विल सी की व्यसन आहे, तर त्या व्यसन असलेला माणूस स्वतःहून थोडी बोलणार आहे की माझं व्यसन आहे, माझं हे कार्ड म्हणून, किंवा आपण त्याला जाऊन सांगणार आहे तुला व्यसन आहे ना, उद्यापासून आपण ट्रीटमेंट घेऊ. तो तयार झाला स्वतःहून तर एक वेळ गोष्ट वेगळी आहे की मोस्टली व्यसनवाले केसेस असतील किंवा एखाद्याला चुकीची संगत आहे, त्याला काय बोलून तो ऐकत नाही म्हणून आपल्याला करावं लागतंय ना. किंवा एखादा पेशंट आयसीयू मध्ये आहे, त्याला थोडी माहिती इथे रेकी दिली जाते. ठीक आहे. मग अशा केसेसमध्ये काय कामाला येते? रेकी कामाला येते. ही सगळ्यात ह्या 2 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत रेकीच्या, की गरज नाही की समोरच्याला माहिती असलं पाहिजे, आणि दुसरं आहे ते म्हणजे आपण डिस्टंटली म्हणजे दूरस्थ कुठूनही कोणालाही हिलिंग पोचवू शकतो किंवा देऊ शकतो. कळलं? रेकीचे मेन सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे, विच तुम्हाला ते दुसऱ्या मोडॅलिटीज मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. साधे एनएलपी, आता एनएलपी पण मी खूप जास्त बूस्ट करते कारण की एनएलपी माझा खूप महत्वाचा विषय, माझा आवडता आहे. पण एनएलपी आणि रेकीमध्ये हाच मेन डिफरन्स आहे की रेकीमध्ये समोरच्याला माहित नसेल तरी चालतं, पण एनएलपी मध्ये समोरच्याला माहित असलं पाहिजे. किंवा अजून कोणत्याही टेक्निक्स आपण घेतल्या तरी गॉट इट? इथपर्यंत कळलेलं आहे. आणि काल जेव्हा आपले आता मी जेव्हा व्हिडिओ कालचा दाखवला, जे आपलं फीडबॅक होते किंवा एक्सपिरियन्सेस शेअर केलेले स्टुडंट्सने, तर लास्ट टाइमच्या बॅचमध्ये पण असे प्रश्न आलेले, ह्या बॅचसाठी पण प्रश्न आले की मॅम
तो व्हिडिओ आम्हाला मिळेल का? तर असा व्हिडिओ आपण कोणाला शेअर नाही करू शकत, कारण की ती आयडेंटिटी रिव्हील केल्यासारखं होतं, त्यांचे पर्सनल एक्सपिरियन्सेस आहेत. किंवा रेकॉर्डिंग मिळेल का? तर त्याचं रेकॉर्डिंगच आपण काल किंवा करतच नाही. हम्म? पण नंतर आणखी 2 प्रश्न आले की त्याच्यानंतर आपण जे डिस्कस केलं, मी ते रेकॉर्डिंग थांबवते. बोलत असेल की आपण लहान बाळांवरती नाही करू शकत, तर ते खोटं आहे. तुम्हाला जीव महत्वाचा आहे ना वाचवणं, की त्याचं वय बघणार. ठीक आहे. सो रेकी असं वाटतं की काय बघूया रेकी काय छोटी छोटी मोठी गोष्ट नाहीये, ही खूप पॉवरफुल आहे आणि खूप पवित्र गोष्ट आहे. आणि जस्ट इमॅजिन की त्या आई ती कोणत्या सिच्युएशन मध्ये होती, आणि हे जेव्हा महिन्यानंतर हा व्हिडिओ मला नंतर महिन्यानंतर तिने पाठवला की 1 महिन्यामध्ये ते पूर्ण नॉर्मल झालं. तर त्या आईला माहिती पण नव्हतं की इथून रेकी दिली जाते, कारण की ऑब्व्हियसली ती त्या मनस्थितीत नव्हती की काय R&D करेल किंवा कोणाकडे जाईल आणि काय होतंय. जेव्हा 15 दिवसानंतर तेव्हा कळलं की त्याने हात वरती केला आहे, थोडासा डोळे मिचकवलेले आहेत, तेव्हा तिने सांगितलं तिला की इथून रेकी देते मी म्हणून. आणि नंतर शी कंटिन्यू डुईंग इट. आणि मग जेव्हा काही दिवसानंतरच म्हणजे टोटल महिनाभर जेव्हा केलं तेव्हा ते बाळ पूर्ण नॉर्मल झालं होतं. तर अशा कितीतरी केसेस असतात. प्रत्येक आम्ही ऑब्व्हियसली दाखवू नाही शकत, ते फक्त लेवल 2 ला आपण ते सगळं डिटेलमध्ये सांगत असतो, किंवा कसं करायचं, काय करायचं, केस स्टडी असेल किंवा जे काही असेल. पण हे का दाखवणं महत्वाचं असतं की रेकीमध्ये ना वयाला लिमिटेशन आहे, ना तुमच्या टायमाला लिमिटेशन आहे, ना कोणत्या डिस्टन्स आणि बॉर्डर आहे इथे. कळतंय? मग ती व्यक्ती कुठेही का असेना. आता हा जी केस होती ती पंढरपूरची केस होती, मी तर इथे ठाण्यात बसली. आणि बाय द वे मी पण नाही केली, माझ्या स्टुडंटने केली. तर मला किती प्राऊड फील होत असेल की माझे स्टुडंट असे केसेस हँडल करतात आणि त्यातून रिझल्ट काढतात. इट इज लिटरली अटर असं खूप बरं वाटतं. ओके. काय झालं होतं बाळाला काल सांगितलं ना आपण, ते मी सांगत नाही एक्झॅक्टली त्या डिसीजचं वगैरे याचं, फक्त एवढंच सांगते की ते कोमामध्ये होतं. तर जिथे डॉक्टर महिना सव्वा महिना ते आयसीयू मध्ये ट्रीटमेंट चालू आहे, आणि 15 दिवसामध्ये जर ते चेतनेमध्ये येत असेल, डोळे उघडत असेल रेकीमुळे, तर काय वाईट काय. आणि मग त्याच्यामुळे आम्हाला जो आनंद येतो, माझ्याबद्दल तुम्ही हसत का असत, असे रोजचे अनुभव येतात, मेसेज येतात, व्हिडिओज येतात, आम्ही बरं नाही वाटणार का मला वाटणारच आहे. कधी कोण बोलेल जॉब लागला, कोण बोलेल की MPSC क्लिअर झाली, हे झालं ते झालं, किंवा हे गव्हर्नमेंट जॉब. अशा किती हरवलेली गोष्ट असेल किंवा कोणाचं व्यसन असेल, व्हॉट एव्हर असेल, प्रत्येकाचं काही ना काहीतरी असतं, त्यातून बाहेर पडलेले असतात. मग तिथे आमचं असेल हिलिंग किंवा माझ्या स्टुडंटने केलेली हिलिंग असतात, आम्हाला तेवढाच अनुभव आणि तेवढाच आनंद होतो, भलेही तुम्ही केलेलं असतं. ठीक आहे, फाईन देन. तर एवढे सगळं आपण बघितलेलं आहे की देर इज नो लिमिटेशन ओव्हर हिअर. वयाच्या 50व्या वर्षी 52व्या वर्षी लोक लेखी शिकतात. 60. आता कालचा जो अनुभव घेतला ते सर किती वर्षाचे होते, 70+ होते. कधी कधी एक राहून जातं की आपली आयडेंटिटी काय नाहीये, पण वयाच्या 50व्या 52व्या वर्षी पण रेकी शिकून जर स्वतःची आयडेंटिटी माणूस निर्माण करत असेल, एखाद्याला वाचवत असेल, किंवा स्वतःचं करिअर 52व्या वर्षी पण घडवत असेल, तर काय त्याच्यामध्ये चुकीचं काय. जर वयाच्या 50 नंतर पण जी व्यक्ती 50 वर्ष काही एक पैसा कमवला नाही, पण 50 नंतर जर ती महिन्याला 1,00,000-1.5 लाख रुपये कमवत असेल, तर वाईट काय म्हणजे. ऍटलिस्ट 50व्या वर्षी तरी तिने स्वतःची आयडेंटिटी निर्माण केली. आणि असं कोणाचे हातपाय धरून ठेवलेत का? कोणी नाही, कोणी करू शकतंय. ऍटलिस्ट जेव्हा जाईल तेव्हा तिला असं तरी नाही वाटणार की मी आयुष्यात काय केलं नाहीये. तुम्ही प्रोफेशनली करा किंवा स्वतःसाठी करा किंवा घरातल्यांसाठी करा, पण एखाद्याचा जीव जरी वाचवला ना तरी ती खूप मोठी गोष्ट आहे, जरी तुम्ही प्रोफेशनली नाही केलं. आणि जीवच नाही, आता कोणतीही गोष्ट, लिटरली एखाद्याचं व्यसन असेल, चुकीचं संगत असेल, किंवा काही एखाद्याला नोकरी मिळवणं असेल, पण एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते, ट्रान्सफॉर्मेशन होते, त्याच्यासाठी आपण माध्यम बनतोय. मग त्याच्यासाठी तुम्ही प्रोफेशनली करून पैसे घ्या, नाहीतर एक चांगली सेवाभाव म्हणून करा, आशीर्वाद तसेच मिळणार आहेत. वरतून प्रोफेशनली केलं तर पैसे मिळणार आहेत. थोडा डिफरन्स आहे. हा एकच ह्याच्यामध्ये आहे की रेकीमध्ये, हे खूप महत्वाची गोष्ट लिहून घ्यायला पाहिजे, की रेकीमध्ये येणारा, ह्या माध्यमातून येणारा एक एक पैसा लोकांच्या ब्लेसिंग मधून येतो. असंच नाही येते, म्हणजे तो पैसा तर येतो त्याच्यासोबत त्यांची ब्लेसिंग येते. कारण की येणारा माणूस रडत येतो, पण जाताना हसत जातो.
मग कधी कधी जाताना ते आनंदाश्रू पण असतात आणि ते आम्हाला पण फील होतं की काय आहे. सो ही खूप प्युअरेस्ट फॉर्मची एनर्जी आहे जी उद्या तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. सो बी रेडी फॉर दॅट अँड विल सी यू टुमॉरो. ठीक आहे, शॅल वी स्टॉप नाव? थँक्यू सो मच. बाय. थँक्यू.